आता टिफिनसाठी मुगची भाजी बनवली होती आणि थोडी रसावालीच बनवली होती. कोरडी पण छान लागते, पण तिच्यापेक्षा ना रसावाली एकदम छान लागते. तर ना भाजी वगैरे बनवून घेतली आणि मला ना भात बनवायचा होता. तर या ड्रममध्ये ना तांदूळ ठेवते. तांदूळ काढायला गेली ना, तर मागच्या महिन्यामध्ये किराणा केला होता ना मी घाईघाईमध्ये सगळं ड्रममध्ये ठेवून दिला होता आणि घरामध्ये पाणी भरून गेलं. त्याच्यामुळे मला ना आठवण पडून गेली आणि एवढ्या दिवसापासून घरामधले कामं बी चालू होते. तर ड्रममध्येच होतं. आज मला दिसलं, म्हटलं आता भरून घेते सगळं. तर सगळं भरून घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना जेवण बी राहिलं होतं. म्हटलं आता जेवण करून घेऊ पहिले, कारण खुशीला पण भूक लागली होती. तर आम्ही दोघांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना तिला झोपून दिलं होतं आणि माझे राहिले होते कामं बाकीचे ते करायला घेतले होते. कालचे गहू आहे ना ते रात्रभर मी सुकवायलाच राहू दिले होते. एक रात्र आणि एक पूर्ण दिवस सुकवायलाच राहू दिले होते फॅनच्या खाली. तर आता व्यवस्थित सुकले होते. म्हटलं आता यांना एका साईडला काढून घेते आणि किचन ओटा एवढा खराब होऊन गेला होता ना, म्हटलं आता घासून घेते, कारण माझ्याकडे दुसरं काम बी नव्हतं. सगळ्या किचन ओटा घासून घेतला आणि त्याच्यानंतर ना घासल्यानंतर असा काही दिसत होता, एकदम स्वच्छ दिसत होता किचन ओटा. मग सगळे कामं आवरून झाले होते आणि त्याच्यानंतर संध्याकाळी झाली होती. म्हटलं आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि माझा उपवास होता म्हणून मी दुपारी सोडून घेतला होता. माझा काही स्वयंपाक नव्हता, फक्त त्यांच्यासाठीच बनवायचा होता. तर इथं स्वयंपाक सुद्धा बनवून घेतला. चला मग व्हिडिओ एंड करते.